गिरनार पर्वत 10,200 पायऱ्यांचे नाही, तर आठवणींचे, प्रेमाचे आणि श्रद्धेचे तीर्थ. 1997 मध्ये आई गेली आणि तिच्यासोबत गिरनारचं एक स्वप्न अधुरं राहिलं. पण काही स्वप्न काळाच्या पडद्याआड लपतात, मिटत नाहीत. आज तब्बल 29 वर्षांनंतर आम्ही 7 भावंडे एकत्र आलो, तिच्या त्या अपुऱ्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी. त्या एका क्षणात आयुष्याचं सार्थक दडलेलं होतं. 1996 मध्ये आई पप्पा गिरनारला आले होते. महाराजांचे बोलावणे होईल तेव्हा आपण गुरुपादुकांचे दर्शन घेऊ, असं दोघांनी ठरवलं होतं. पण नियतीने वेगळंच लिहिलं. 1997 मध्ये आई गेली आणि गिरनार फक्त आठवण बनून राहिला. आज त्या आठवणींना पंख देण्यासाठी आम्ही परत आलो होतो. 10,000 पेक्षा जास्त पायऱ्या शरीरासाठी कठीण होत्या, पण मनासाठी ती आईच्या आठवणींची ओढ होती. प्रत्येक पावलावर तिची उणीव जाणवत होती, पण त्याच पावलागणिक तिचा हात डोक्यावर आहे असंही वाटत होतं. आम्ही सगळे मिळून 20 जण होतो. भावंडे, त्यांची मुलं. भावंडांनी मिळून पूर्ण पायऱ्या चढायचा निर्धार केला. पहाटे 5:30 वाजता सागरच्या हातून पहिल्या पायरीवर पूजा केली, नारळ फोडला, हनुमंताला गाऱ्हाणं घातलं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येक पायरीवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष घुमत होता. त्या प्रत्येक शब्दात श्रद्धा होती आणि आईची हळवी आठवण होती. पहाट होत होती. मावळतीला जाणारा चंद्र, मंद वारा, हळूहळू दूर जाणारा अंधार, सगळं वातावरण जणू मन शांत करत होतं. रोपवेची सकाळची तयारी सुरू होती आणि नजारा अवर्णनीय होता. थोडा दम घेता घेता, पाणी पिता पिता आम्ही अंबा माता मंदिरापर्यंत पोहोचलो. रोपवेने आलेल्या आमच्या उरलेल्या कुटुंबाला भेटलो आणि पुढे मार्गक्रमण केलं. आपण सगळे एकत्र दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होणार, ही कल्पनाच आम्हाला नवसंजीवनी देत होती. हळूहळू एकमेकांना आधार देत पप्पा आणि आम्ही 7ही भावंडे अखेर गुरु शिखरावर पोहोचलो. गुरुपादुकांसमोर नतमस्तक झालो. त्या क्षणी खरंच वाटलं, आज आमचा जन्म सफल झाला. गुरु शिखरावर माथा टेकवताना मन नकळत म्हणालं, आई, बघ, तुझं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. त्या क्षणी असं वाटलं, आई कुठेतरी वरून आम्हा सगळ्यांकडे पाहून हसत असेल. आईनंतर पप्पांना तिथपर्यंत घेऊन जाणं, हीच आमच्या आयुष्याची खरी कमाई. या प्रवासात प्रत्येक पायरीवर आईची उणीव जाणवली, पण तिच्याच आशीर्वादामुळे हे शक्य झालं. गिरनार हा फक्त एक प्रवास नव्हता, तो एका अपुऱ्या स्वप्नाच्या पूर्तीचा आणि भावंडांच्या अतूट प्रेमाचा उत्सव होता. जय गिरनारी.